पहिला चेंडू घेऊन येतोय, सुंदर पद्धतीचा चेंडू, हलवार पद्धतीचा चेंडू, काहीसा चेंडू मिस झालाय कारण की ज्यावेळी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मानस होता, परंतु यावेळी चेंडू अगदी सहज इथे ट्रॅव्हल झाला आणि एसटी नसतानामध्ये मात्र चेंडू सामावला गेलाय. संतोष थोडासा मिस होतोय कारण की पाहिलं गेलं तर संतोषकडे देखील मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. त्यावेळी बॅटच्या बाट्या चेंडू चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण जोपर्यंत येईल. ओ हो हो, सुंदर झेल, अप्रतिय अस्वर्णीय असा झेल पकडलाय डीजे. आपण पाहिलं तर संतोषला मात्र अगदी सस्त्यामध्ये माघारी परतवलं, परंतु आता मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय, न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं तर योगेशला आपण मैदानामध्ये पाहणार आहात. ज्यावेळी पाहिलं गेलं तर संतोष मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा हा चेंडू हवेमध्ये स्वार झाला होता. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा झेल टिपला. अगदी नेत्र त्याने अगदी चेंडूकडेच पाहिले आणि त्या क्षणाला मात्र चेंडू आपल्या दस्तानामध्ये कव्हर केलं आणि अशा वेळी पहिल्या विकेटचा झाला पतंग आणि आपण पहिल्या विकेटला धक्का दिलाय तो मात्र निगडे संघाला. योगेश पुन्हा ट्रॅव्हल होतो. अमितच्या गोलंदाजी मात्र बघूया. इथे मात्र एक जोरकस पद्धतीचा पत्ता आहे, इथे मात्र स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा यावेळी ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र योगेशने मात्र इथे चांगल्या प्रकारचा खेळ खेळला आणि इथे मात्र सुरुवात केली. श्री गणेश हा केलाय तो मात्र निगडे संघाचा. आपण पाहिलं पहिलं षटक प्रगती पथकावर आहे आणि पहिल्या षटकामागे 3 चेंडू सुरेख हाताळले गेलेत. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र संतोषला माघारी परतवलं आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र अगदी जमीनदोस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला चेंडू आणि इथे मात्र एक धावेचा फटका आपण पाहतोय. अशा वेळी मात्र अमित जबरदस्त गोलंदाजी करतोय. फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये आहे आणि अशा वेळी मात्र गोलंदाजीचा मात्र नक्कीच नमुना चांगल्या प्रकारचा पेश करतोय. यावेळी मात्र चेंडू अगदी लेग साईड दिशेने ट्रॅव्हल झालाय. अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा खेळला गेलाय, परंतु एक धाव नक्कीच खात्यामध्ये जमा होतीये. त्यावेळी पाहायला गेलं तर आडव्या बॅटने नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही आणि अशा वेळी कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला हा एक धावेचा फटका आपण पाहतोय. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 2 धावसंख्या आपण पाहतोय. अशा वेळी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र योगेश मोठे फटके खेळेल का? बॅटच्या बट्ट्या चेंडू लगावत्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे मात्र मोठा हवाई सफर. टाटा बाय बाय डीजे. तर नक्कीच योगेशने आपले मात्र इरादे पक्के केलेत आणि मात्र इथं मोठा फटका लगावला गेला. संजीवनी दिली ती मात्र निगडे संघाला. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू, इथे मात्र चांगला प्रकारचा कमबॅक केला. अशा वेळी मात्र या सामन्यासाठी मात्र पाहिलं गेलं तर जयेश पावकर आणि शशांत पारांगे हे दोन्ही पंच आपल्याला पाहतोय. पहिल्या षटकाची सांगता होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे, ती मात्र 8 धाव आपण पाहतोय. पहिल्यांदा मित्रांनो पाहिलं ना, पहिलं षटक जर पाहिलं तर संमिश्र षटक म्हणता येईल. ज्यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय, त्यावेळी मात्र पूर्णपणे सिद्धेश्वर पाली संघाचा अमित मात्र पूर्णपणे हेवी होता. त्यावेळी मात्र योगेशने मात्र एक मोठा संजीवनी बुटी दिली ती मात्र निगडे संघाला. थोडासा मात्र सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक प्रगती पथकावर असताना मात्र एक मोहरा टिपला होता तो संतोष याला, परंतु अशा वेळी मात्र एक पहिला धक्का दिला. त्या क्षणाला मात्र योगेशने मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, एक षटकार दिला आणि अशा वेळी धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ना, ती मात्र 8 धावसंख्या होते. परंतु अजून जर पाहतोय रोहन, आपण गोलंदाजी मार्ककडे पाहतोय.
एक छोटासा खेळाडू आपण पाहतोय. नवीन नवीन खेळाडू नक्की आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. नवखे खेळाडू मात्र इतिहास रचत असतात. ज्यावेळी मात्र आपण पाहतोय 17-18 वर्षाची ही छोटी छोटी चिमुरडी ज्यावेळी मात्र मैदानामध्ये येतात, परंतु छोटा पॅकेट बडा धमाका असं नक्की होत असतं. परंतु आता मात्र रोहन जर या मैदानावर काय आपली छाप सोडतोय, वेगावर नक्की स्वार असणार आहे. परंतु अजून जर पाहिलं तर निगडे संघाचा एक कौस्तुभ म्हटलं गेलं तर तोफखाना आहे मित्रांनो. त्याचं येणं अजून देखील बाकी आहे. परंतु ज्यावेळी मात्र योगेश आणि विकास ही जोडी मैदानामध्ये, पहिला चेंडू अगदी स्लोअर मोड पद्धतीचा, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि यावेळी मात्र विकासला देखील माघारी परतवतोय. दुसऱ्या विकेटचा होतोय पतंग आणि इथे मात्र विकासला मात्र माघारी परतावं लागतंय. डीजे पाहिलं ना मित्रांनो, रोहनच्या गोलंदाजीला स्पीड आहे मित्रांनो. ज्यावेळी मात्र स्लोअर मोड पद्धतीचा ऑफ कटरचा चेंडू टाकला होता, अशा वेळी मात्र विकासने मात्र मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मानस केला होता. अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा हा सापळा रचला होता आणि अशा वेळी सापळ्यामध्ये विकास हा पूर्णपणे अडकला गेला आणि अशा वेळी मात्र रोहनने पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा विकेट मात्र परिधान केला आणि अशा वेळी मात्र कौस्तुभ फलंदाजी मार्ककडे येतोय. त्याच्याकडे तोफखाना मित्रांनो का म्हणतोय माहिती नाही मित्रांनो, ज्यावेळी मात्र संघ अडचणीत असेल ना, तेव्हा सावरण्याचं काम दरवेळी हा कौस्तुभ करत असतो. एक वेगावर स्वार असतो आणि इथे मात्र फलंदाजी मार्ककडे असणार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय पहिला चेंडूवर, इथे मात्र चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतोय. अशा वेळी मात्र एक धाव तर घेतलेली आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. अशा वेळी मात्र 2 धावेंचा फटका आपण जर पाहिलं तर मात्र कौस्तुभच्या बॅटमधून आपण पाहिलं रिव्हर्स बॅटिंग करायचा प्रयत्न नक्की होता. त्यांनी मात्र पाहिलं होतं पूर्णपणे. यावेळी फिफ्टीचा पूर्णपणे जायजा घेतला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र एक सुरेख झेल टिपला. दुसऱ्या क्षणाला कौस्तुभची मात्र एंट्री झाली आणि कौस्तुभने मात्र हा पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न होता. कारण की आपण पाहिलं तर गलीच्या दिशेने मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे, परंतु त्यावेळी जर चेंडू गलीच्या वरून जर गेला ना तर मात्र 4 धावा नक्की त्याच्या माइंडमध्ये बसला होता आणि अशा वेळी मात्र परंतु रोहनला गोलंदाजी मित्रांनो अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण की टप्पा अचूक आहे. टप्पा जर अचूक असेल ना तर मात्र वेगावर स्वार नक्की असणार आहे. उलट्याच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळला, तिकडे मात्र अगदी जमीनदोस्त फटका मारतोय. इथे मात्र एक धाव नक्कीच निघाली आहे आणि एक धावेवर समाधान मानायला लागेल ते मात्र कौस्तुभ याला. फुलटा चेंडूचा मात्र हॅलो फुलटा चेंडूचा मात्र चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेता आला नाही आणि अशा वेळी मात्र एकच धावावर मात्र समाधान मानायला लागलं आणि अशा वेळी रोहन मात्र सुरेख गोलंदाजी करते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय ती मात्र 11 धावसंख्या आपण बोर्डवर पाहिलीत. परंतु योगेश पुढे उड्या मारण्याचा प्रयत्न, इथे डान्सिंग डाऊन झाला आणि मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा हा मात्र एक मोठा धाडकस पत्ता पाहायला मिळाला, तो मात्र योगेशच्या बॅट मधून. डीजे याच दरम्यान मात्र अतिथी गणांचं नक्कीच आगमन झालंय. रोहा तालुका क्रीडा संयोजक भाजपा शेखरजी गोळे साहेब, तत्पूर्वी आपण पाहतो शिक्षण सेल रोहा तालुका उपाध्यक्ष धनराजी उमाळे साहेब, तत्पूर्वी पाहिला तर मात्र विभाग अध्यक्ष माथाडी कामगार सेना मनसे नरेशजी भंडारे साहेब, तत्पूर्वी आपण पाहतो कार्यकर्ता शिवसेना शिंदे गट विहार हेंडे साहेब, यांचं देखील सर्व अतिथी गणांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. कारण की आपण थोडा अगदी पाहिलं तर वेळात वेळ इथे काढवायला तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिलात, याचं देखील मी बेंचेवाडी संघातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय मित्रांनो. अगदी पाहिलं तर पुन्हा एकदा षटकार मारल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा कमबॅक केला तो मात्र रोहन यांनी. आपण पाहिलं तर रोहन छोटासा खेळाडू आहे, परंतु त्याचा टप्पा अचूक पद्धतीचा आहे आणि अशा वेळी धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय 18. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, इथे मात्र पाहिलं गेलं तर डीप स्क्वेअरच्या वरून मोठा फटका लगावला गेलाय. पंची उडाबूर गेन गई कोसो दूर. डीजे
ना तर पिचचा अंदाजा घेतला तर इथे पूर्णपणे दमट आहे. ज्यावेळी मात्र चेंडू अगदी धीम्या गतीने येतोय. चेंडू तेवढ्या स्पीडने तुम्ही ट्रॅव्हल करा. थोडासा उन्हाचा तडाखा जेव्हा येईल ना तेवढा चेंडू हा मात्र वेगावर स्वार असेल. परंतु अशा वेळी दमट पिच म्हटलं गेलं तर दमट असल्यामुळे चेंडू अगदीच स्लो पद्धतीचा येतोय. जेवढा वेगाने जरी चेंडू टाकला गेला ना तर चेंडू अगदी बॅटवर सहजरित्या आला जातोय आणि अशा वेळी मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. ती मात्र 24 धावसंख्या. जर पाहिलं तर पहिलं षटक थोडंसं धीमं होतं. पूर्वी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे येते सागर. सागर ज्याप्रमाणे म्हटलं गेलं तर खरोखर सागर अगदी संथ गतीने असतो. परंतु इथे मात्र मैदानामध्ये सिद्धेश्वर पाळी संघाचा हा एक मोठा हिरा आपण पाहतोय. यावेळी मात्र योगेशनी मात्र आपल्या या मैदानामध्ये 4 लावले, 2 खणखणी षटकार पाहिलेत. डान्सिंग डाऊन होतोय. पुढे मात्र पाहिलं तर वेगावर स्वार झाला. ज्यावेळी मात्र पाहिलं गेलं की योगेश पुढे सरसावतोय तेवढ्याच वेगाने मात्र चेंडूला जी मात्र कलाटणी दिली, चेंडूला मात्र ती बाउन्सिंग दिलंय आणि अशा वेळी मात्र चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेलाय आणि अशा वेळी मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्यावेळी मात्र एक निर्धाव चेंडू मात्र माइंड सेट बदलतो. हो, सुंदर पॅडवर चेंडू अदलला गेलाय लेग साईडच्या दिशेने. नक्कीच पंच मात्र तटस्थ आहेत. यावेळी मात्र लेग बी इथे मात्र लेग बाईकच्या स्वरूपात मात्र नक्कीच धाव मिळाली आहे आणि अशा वेळी मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तो 25 फॉर द 2 लॉस. आपण पाहिलं तर यावेळी मात्र कौस्तुभला जर नक्कीच मोठे धारदार फटके खेळायला लागेल, स्फोटक फलंदाजी करावी लागेल. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे फ्लो मध्ये आलाय. चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहेत. बघूया. हो, इथे मात्र लोण्याचा गोळा सोडलाय मित्रांनो. इथे पाहिलं गेलं तर एक चांगल्या प्रकारचा तुम्ही जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामोला असता तर नक्कीच इथे कौतुला माघारी परतवलं असतं. परंतु इथे मात्र कौस्तुभला एक मात्र जीवनदान मिळालंय. कारण की कौस्तुभला जीवनदान देणं म्हणजे खरोखर किती महागडं ठरू शकतो तो येणारा सांगतो मात्र क्षण तुम्हाला समजेल. कारण की प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे. एक एक क्षण अशा वेळी मात्र कौस्तुभ नक्कीच मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. सामना करेल तो सागरच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र पाहिलं गेलं तर पूर्णपणे चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अशा वेळी मात्र जोरकस फटका, मोठा खणखणीत दणदणीत षटकार. एक जीवनदान मिळालं. मी मगाशीच म्हटलं होतं की कौस्तुभला मात्र जीवनदान देणं किती महागडं ठरू शकतो. यावेळी पाहिलं गेलं तर सागरनी मात्र सुंदर गोलंदाजी केली होती. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेतला आणि हा खणखणीत 6 धावांचा फटका. पुन्हा एकदा पुढच्या इथे मात्र ज्याप्रमाणे जर चेंडूला तुम्ही बाउन्सिंग केलात ना तर डान्सिंग डाऊन होणार आणि इथे मात्र एक आपण पाहिलं तर धारदार फटका. इथे मात्र खणखणीत पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. अशा वेळी मात्र कौस्तुभ आपले इरादे पक्के करतोय. 2 मात्र खणखणीत षटकार आपण नक्कीच पाहिलेत. हॅट्रिकची नामी संधी मिळणार का? इथे मात्र एक जीवनदान किती महागडा ठरू शकतो तर मी मगाशीच म्हटलं गेलं. परंतु इथे मात्र कौस्तुभ त्याची पुनरुत्ती चांगल्या प्रकारची करत आहेत. इथे पाहिलं गेलं तर हॅट्रिकची नामी संधी आज पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार. हॅट्रिक खेळणार का? इथे मात्र सर्वांच्या नजरा लागल्यात. हो, इथे मात्र लेमन कट लागते. अगदी पाहिलं गेलं तर बॅटचा कडा लागला यष्टीरक्षकाच्या मागे. हाती इथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र तिसरा षटकाची सांगता होतीये. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे 39. आपण पाहायला गेलं तर 12च्या सरासरीने संघ चालू होता. त्यावेळी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 24 धावसंख्या होती. तत्पूर्वी या षटकामागे आपण पाहिलं तर पूर्णपणे 15 धावा खर्च करतोय सागर. परंतु सागरनी मात्र आपले काम परफेक्ट केले होतं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाकडून थोडी चूक झाली. हातामधून चेंडू निसटला आणि अशा वेळी मात्र 2 धावा तर मिळाल्याच. परंतु पुढच्या क्षणाला जर पाहिलं तर चित्र जरा वेगळे झालं. 2 खणखणी षटकार आपल्याला पाहायला मिळालं. थोडं मात्र निगडे संघाने मात्र श्वास
टॉस घेतला असेल, कारण की यावेळी मात्र संघ थोडासा मजबूत परिस्थितीमध्ये आहे. परंतु शेवटचं षटक म्हटलं गेलं तर आपण पाहतो डेथ ओव्हर स्पेशली ज्याला म्हटलं जातं, अगदी शेवटचं षटक पाहतोय. परंतु आपल्या लहानपणीची आठवण म्हटलं गेलं तर खरोखर सांगतोय की शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, या षटकामागे जास्तीत जास्त धावा मिळवणं गरजेचं असतं. अशा वेळी मात्र मन सांगत असतं, सर्व क्रीडा रसिक सांगत असतात, या षटकामागे जास्तीत जास्त किती धावा मिळतील हा मात्र नक्कीच सर्वांचा इथे कौतुक सांगतोय. दोन्ही फलंदाज मात्र चांगली बहरदार खेळी करतायत. आपण जर पाहिलं तर योगेश देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळत आहे. आपण जर पाहिलं तर 23 या धावसंख्येवर खेळत आहे तो मात्र कौस्तुभ आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची 118 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय कौस्तुभ याला. गोलंदाजी मार्कडे आपण पाहतोय सुजलला करिश्मा करावा लागेल. सुजलला या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सुजल मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का, येणारे क्षण सांगून जातील. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. आपण पाहतोय वाईड यॉर्कर पद्धतीचा नक्कीच पणसाने मात्र इथे इशारा केलाय. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. अशा वेळी मात्र एक धावेची शिक्षा ठोठावली गेली आणि इथे मात्र बघूया सुजल नक्कीच काहीतरी करिश्मा करून दाखवेल, या मात्र नक्की त्याचा आत्मविश्वास सांगतोय. हो हो, सुंदर पद्धतीचा चेंडू डिफेन्स पद्धतीने करायला लावलं आणि अशा वेळी मात्र तुम्ही डिफेन्स पद्धतीने करायला लावलं नाही तर मित्रांनो योगेशची प्लॅनिंग वेगळी होती आणि अशा वेळी मात्र कौस्तुभला मात्र स्ट्राईकवर कसं आणायचं हे मात्र योगेशच्या मनामध्ये होतं. योगेशने सांगितलं गेले अशा वेळी मात्र कौस्तुभ मोठे फटके लगावू शकतो आणि अशा वेळी सुजलच्या मात्र गोलंदाजीचा चांगला पाऊणचार घेऊ शकतो. हो हो हो, सुंदर पद्धतीचा पुन्हा त्याच पद्धतीची लाईन पकडणं गरजेचं, पण थोडं लाईन मिस झाली आणि मिस झालं तर मित्रांनो यावेळी मात्र शिक्षा नक्की होणार. इथे दंड ठोठावला जाणार आणि अशा वेळी मात्र पंच तटस्थ आहे. शशांक पारांगे आपण पाहतोय, ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहिलं गेलं तर दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. जयेश भावकर आपण पाहतोय, शशांक पारांगे आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या सामन्या इनिंग मधला हा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळला जातोय तो मात्र इथे पाहतोय तो सुजलच्या मार्फत आपण पाहिलं. सुरेख पद्धतीचं 2 चेंडू मात्र स्क्वेअर टाकलेत. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, इथे मात्र वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला होता परंतु अशा वेळी मात्र फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला आणि हा मात्र हवाई सफर टाटा बाय बाय केलं ते मात्र कौस्तुभ याने. डीजे आपण पाहतोय सुजलला मात्र नक्की कमबॅक करावं लागेल परंतु कौस्तुभ मात्र इथे थांबायचं नावच घेत नाही मित्रांनो. अगदी पाहिलं तर षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती मात्र कौस्तुभ कडून पूर्णपणे दारमदार आहे ती मात्र कौस्तुभच्या खांद्यावर. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने, येथे ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, येतोय महत्वाचा षटकार. डीजे संगीतबद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं परंतु यावेळी मात्र कौस्तुभ पूर्णपणे हॅबी झालाय. अगदी मात्र पाहिलं तर एक कॅच काय करून जाऊ शकतो मित्रांनो. अशा वेळी मात्र एक हॅट्रिकची नामी संधी असणार आहे ती मात्र कौस्तुभ याला. यावेळी बॅटच्या पट्ट्या देतोय, इथे मात्र कडक बेधडक षटकार येतोय. यावेळी हॅट्रिक पूर्ण करते तो मात्र कौस्तुभ. अप्रतिम फलंदाजी. डीजे मात्र करिश्माई फलंदाजी दाखवतोय आणि यावेळी देखील पंची उडा भूर गेन गई कोसो दूर आणि यावेळी 4 बॅक टू बॅक षटकार. यावेळी म्हटलं गेलं सुजल काहीतरी कमबॅक करून दाखवेल परंतु अशा वेळी मात्र कौस्तुभ थांबायचं नाव घेत नाही. अगदी षटकारांची अगदी चांगल्या प्रकारचं पाहायला गेलं तर षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या बोर्डवर पाहिली गेली तर 66 ऑन द 2 लॉस ऑफ द निगडे आपण पाहतोय आणि खरोखर कौस्तुभ मात्र वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळत आहे. एक
शेवटचा चेंडू मला वाटतं असेल आणि शेवटच्या चेंडूमध्ये हा करिश्मा जर तुम्हाला करावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये जर 50 धावांची अर्धशतकीय खेळी खेळायची असेल तर या चेंडूवर मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. बघूया 4 षटकार नक्की खेळले गेलेत. हा 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 सुंदर पद्धतीचा चेंडू एक स्लोअर बन पद्धतीचं पंथाने इथे मात्र नक्की इथे घोषित केला आहे आणि इथे मात्र कौस्तुभला मात्र अगदी माघारी परतवलंय आणि इथे मात्र मोठा फटका खेळायच्या नादामध्ये कौस्तुभ थोडासा मिस झाला ना इथे मात्र आपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तो मात्र कौस्तुभ याला. धावसंख्या चांगल्या प्रकारची उभारलेली पहिला इनिंग मधला 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फरकावर लागली गेली आहे ती मात्र 66. आपण जिंकण्यासाठी पाहणारा ते 67 धावांचं योगदान देणं आहे ते मात्र आपल्याला सिद्धेश्वर पाळी संघाला. आपण जर पाहिलं चांगल्या प्रकारचा खेळ चालू होता. ज्यावेळी मात्र कौस्तुभचा कॅच मिस झाला पुढच्या क्षणाला मात्र कौस्तुभने मात्र इथे हाकार मजवला. इथे आलेल्या पाहुण्यांचं अरुणजी कुते साहेब यांचं स्वागत करतील. मधुकरजी जोगळे साहेब यांना मी विनंती करतोय यांचं अरुणजी कुटे साहेबांचं स्वागत करायचं आहे. मधुकरजी जोगळे साहेब आपण पाहिला तिथे वेळात वेळ काढून अरुणजी कुठे म्हटलं गेलं तर एक मोठी हस्ती आहे. त्यापूर्वी आपण पाहिलं तर उद्धवजी कुठे असतील यांचे सहकारी आहेत. ज्या ज्यावेळी मोठं मोठं कार्यक्रम असतात त्यावेळी मात्र नक्कीच आपली उपस्थिती असते आणि अशा वेळी पाहिलं तर केटीजी कुते साहेब देखील मागे आपले बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत. तत्पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी दीपक सोरगे पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतोय. आपण आयोजित केलेल्या बेनसेवाडी स्पर्धेच्या माध्यमातून या आपल्याला लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहात. ते कौस्तुभ पाटील त्यांची टीम पूर्णपणे पाहतोय. साहिल कोंडस्कर आपण पाहतोय. यश कडू अगदी पाहिलं गेलं तर पूर्णपणे कौस्तुभ पाटील हा एक नाव असा होता मित्रांनो ज्या ज्यावेळी मात्र सुरुवात त्यांनी केली होती. परंतु आज जर पाहिलं ना तर कौस्तुभ पाटील हा जर तुम्ही नाव टाकलात ना तर मित्रांनो अगदी सुरुवात मात्र अगदी छोट्याने केली होती. परंतु आज जर नाव पाहिलं तर 7 समुद्र पार नेण्याचं काम कौस्तुभ पाटील असतील. स्वतः तिथे मात्र कॅमेरामॅन पाहताय आपण स्क्वेअर लेग दिशेने मात्र स्वतः तिथे उपस्थित आहेत. अगदी पाहिलं गेलं तर पूर्णपणे स्वतःनी भरपूर याच्यामध्ये चांगले चांगले मात्र सर्वांना मात्र एक त्यांना योगदान दिले सगळ्या चांगल्या प्रकारचं इथे आपण पाहिलं तर त्यांनी आपण तत्पूर्वी पाहतोय अरुणजी कुते साहेब यांचं स्वागत होतोय. उद्धवजी कुठे यांचं देखील इथे येतोची सन्मान होईल. सन्मान मूर्ती कोणाचा गणपतजी पवार साहेब आपण पुढे यावं. यांचा येतोची सन्मान केला जाईल तो मात्र उद्धवजी कुते यांचं. मात्र खरोखर दोन्ही बंधू मात्र अगदी खांद्याला खांदा लावून पुढे काम करण्याचा नक्कीच इथे मात्र मानस करते. परंतु उद्धवजी कुते साहेब यांचं येतोची सन्मान केला जातोय गणपतजी पवार साहेब यांच्या हस्ते. आपण पाहिलं खरोखर वरिष्ठ हा इथे मात्र एक सन्मान चिन्ह दिला जातोय. मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन येतोची सन्मान केला जातोय. आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह म्हणून एक आठवण म्हणून या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय अनंत युवा प्रतिष्ठान ज्या ज्यावेळी मात्र दादांना आवाज द्यायचं की हा कार्यक्रम करायचा आहे दादा आवर्जून उपस्थित राहतात. त्यावेळी सांगतात की तुम्ही पुढे चला आम्ही मागे आहोत. तुम्ही कार्यक्रमाला मात्र 4 चार नक्कीच लावलेत आणि अशा वेळी मात्र दादांचं नक्कीच सहकार्य असतं. केटी गुथे यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. ओके टीटी गुथे यांचे सत्कार करतील हरिचंद्रजी पांढरे साहेब. टीटी गुथे हरिचंद्रजी पांढरे साहेब नक्कीच पुढे यावं. इथे मात्र आपण पाहतोय सन्मान मूर्ती आपण नक्कीच पाहिलं. परंतु यावेळी मात्र मैदानामध्ये काय होणार आहे मैदानामध्ये काय घडणार आहे येणारा क्षण सांगतील मित्रांनो. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांच्या
आता आलेल्या पाहुण्यांसाठी मी पुन्हा सांगतोय, नाणेफेकीचा कौल झाला. सिद्धेश्वर पाळी संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते मात्र निगडे संघाला. निगडे संघाने प्रथमतः पहिली सुरुवात मात्र संतोष मात्र सस्त्यामध्ये परतला, विकास देखील सस्त्यामध्ये परतला, परंतु योगेश आणि मात्र कौस्तुभने मात्र धारदार खेळ सुरुवात केली आणि अशा वेळी मात्र सुरेख धारदार खेळ पाहत असताना मात्र एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कौस्तुभ हा वैयक्तिक 47 धावसंख्येवर बाद झाला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर योगेश देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि याच्या जोरावर मात्र धावसंख्या उभारली ती मात्र 66 आपण पाहतोय. 66 धावसंख्या उभारली आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रथमतः फलंदाजी मार्ककडे आपण पाहतोय तर मितेश आणि नॉन स्ट्राईकला तो प्रतीकला मात्र नक्कीच काहीतरी करून दाखवायला लागेल. राहुल शिर्के यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मितेशसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर हा देखील एक मोठा खेळाडू आपण पाहतो राहुल शिर्के. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका पटकवलाय, ज्या मात्र सुरेख पद्धतीचा 200 रुपयाचा पारितोषिक राहुल शिर्के पुरस्कृत आणि मितेशने मात्र आपले इरादे पक्के केलेत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र कौस्तुभ याच्या गोलंदाजीवर पहिलाच मोठा फटका पाहायला मिळाला. हरीश मांडवकर कुठे असाल तर यांनी इथे मात्र साळुंके साहेबांचं स्वागत करायचं आहे. इथे मात्र साळुंके साहेब नक्की आले. इथे मात्र आपण पाहतो मैदानामध्ये काय घडलंय. मैदानामध्ये पाहिलं की ते अगदी जो एक्स्ट्रा एफर्ट लावायच्या नादामध्ये इथे मात्र वाईट +1 एकूण 2 धावा मिळाल्यात. इथे मात्र सुरुवात पाहिली तर सिद्धेश्वर पाळी संघ देखील हम भी किससे कम नाही असं म्हणत पुढे सरसावतोय. प्रतीक आपण पाहतोय एक शरीरयष्टी धष्टपुष्ट असा खेळाडू आपण पाहतोय. यावेळी मात्र सुंदर पद्धतीने चेंडू पूर्ण स्टेपआउट झाला, पूर्ण डान्सिंग डाऊन झाला. पंचाने मात्र पाहिलं सुरेख पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार झाला आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीची याच्यानंतर होणारा सामना जय मल्हार अलिबाग आणि हशिवरे नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय मल्हार अलिबाग आणि शिवांश 11 हशिवरे. ओहो हो हो, सुंदर वेगावर स्वार. इथे मात्र पाहतोय तर फर्स्ट लिपच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. अशा वेळी मात्र चेंडू हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच खात्यामध्ये जमा झाली आणि अशा वेळी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तर 9 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. यावेळी मात्र 67 धावांना प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र यावेळी वेगावर नक्कीच स्वार झाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. मितेशने मात्र आपले इरादे पक्के केलेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक राहुल शिर्के. हो हो हो, इथे मी पाहतोय ज्यावेळी मात्र वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणारा खेळाडू ज्यावेळी पंचांनी मात्र इथे दाद दिली आहे. पंचांनी मात्र सांगितलं गेलंय की हा भरपूर अगदी भरपूरच वाईट असं म्हणता येईल. अशा वेळी मात्र कौस्तुभच्या हातामधून चेंडू निसटला असेल आणि इथे मात्र पुन्हा वारंवार ती चूक करत आहेत. कारण की कौस्तुभ वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजीमध्ये महारत असीर आहे, परंतु यावेळी मात्र थोडासा मिस होतोय आणि इथे मात्र एक धाव नक्कीच खात्यामध्ये अवांतर स्वरूपात धावसंख्येत फरक पडतोय. मधुकरजी चोगळे साहेब यांचं येतो जे सन्मान होईल तो मात्र उद्धवजी कुते साहेब यांच्या हस्ते. उद्धवजी कुते साहेब आणि मी विनंती करतोय मधुकरजी यांचं येतो जे सन्मान करायचा आहे. मायेची शाल एक गुलाब पुष्प देऊन आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मात्र वेगावर पुन्हा एकदा नियंत्रणबद्ध गोलंदाजी होत नाहीये. कारण की वेगावर थोडासा मात्र अंकुश ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेगाने गोलंदाजी करत आहेत अशा वेळी मात्र चेंडू पूर्णपणे ट्रॅव्हल होतोय, परंतु विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहिलं तर ज्यामध्ये अगदी पाहिलं गेलं फलंदाजाला देखील खेळणं असेल, परंतु अशा वेळी पाहतोय चेंडू ज्या वेगाने जातोय ना तेवढा मात्र अवांतर स्वरूपे धावसंख्येत नक्कीच फरक पडत आहे. ओहो हो, सुंदर पद्धतीचा चेंडू. गणपतजी पवार साहेब यांचा देखील येतो जे सन्मान होईल मी आमंत्रित करतोय तो मात्र अरुणजी कुते साहेबांना पुढे मात्र यायचंय. पुन्हा एकदा वेगावर स्वार झाला. अशा वेळी मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहिली. 2 बॅक टू बॅक चेंडू मात्र निधाव पद्धतीचे हाताळले गेले. आपण पाहतोय येतोय मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आपली वेळात वेळी ते उपस्थित दाखवलीत आणि वेळात वेळ काढून इथे आम्हाला तुमचं
अनमोल वेल दिलात. अशा वेळी पुन्हा मैदानामध्ये चलतोय. मैदानामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं आपलं इथे मात्र पाहुण्यांचं देखील स्वागत केलं जाते, परंतु अशा वेळी मात्र पहिलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकाचे योग्य पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात पाहिलं तर 11 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत. तर मित्रांनो या अगदी या षटकाचं पाहिलं ना तर पहिल्या षटकावर चेंडूवर खणखणी षटकार टाकला होता आणि अशा वेळी मात्र 5 चेंडू कमबॅक करणं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये 3 धावा तर मला वाटते वाईटच्या स्वरूपात आहेत आणि अशा वेळी मात्र काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. कमबॅक करणं तर मात्र कौस्तुभला नक्कीच माहिती आहे आणि इथे मात्र कौस्तुभने चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं. जिंकण्यासाठी 67 धावांचा योगदान असताना धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 11 धावसंख्या आपण पाहतोय. अजून देखील पाहिलं तर 18 चेंडू आणि 56 धावांचं योगदान देणं आहे. 18-56 आपण मित्रांनो इथे मात्र गोलंदाजीला रूपम 16 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. यावेळी जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होईल. योगेश इथे मात्र 2 धावांचा फटका आपण पाहतोय तो मात्र प्रतीकच्या बॅटमधून. हरिचंद्र पांढरे यांचं सत्कार करतील शशिकांत बुरटे. चला शशिकांत हरिचंद्रजी पांढरे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. शिवांशी रेवन हशिवरे आणि जय मल्हार अलिबाग संघाचा इथे खेळाडू उपस्थित आहे. तर शिवांशी रेवन हशिवरे संघाने इथे उपस्थित दाखवायचे आहे. तत्पूर्वी मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळी मात्र पंचांनी स्वेर मारा घोषित केलेला आहे आणि अशा वेळी मात्र ही वेगावर स्वार आणि ज्या वेगाने गोलंदाजी केली अशा वेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला, परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय ती मात्र 14 धावसंख्या बोर्ड आपण. तर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळण्याकरता एक षटक असं आलं पाहिजे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवणं गरजेचं आहे, तरच मात्र धावसंख्या पुढे सरसावू शकतो. परंतु मितेशने मात्र आपले इरादे पक्के केले होते, परंतु पुढच्या क्षणाला मात्र रोखलंय रूपम. काय गोलंदाजी मंडळ वाईड अगदी पाहिला तर यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळायचा ना त्याप्रमाणे इथे मात्र शिवांश इलेवन हशिवरे आणि जय मल्हार अलिबाग आलंय का? वारंवार तुम्हाला कॉल होतोय. अलिबाग इथे जय मल्हार अलिबाग इथे मात्र संघ उपस्थित आहे. हशिवरा संघ चला लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायचे पुन्हा. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूवर वेगावर स्वाद इथे मात्र कॉट बिहाइंड बॅक टू पवेलियन फॉर द प्रतीक. फर्स्ट विकेट गॉन फॉर द सिद्धेश्वर पाली आपण पाहतोय. पहिल्या विकेटचा पतंग होतोय. पहिल्या विकेटच्या पतंगला प्रतीक आपल्या संघासाठी काही करू शकला नाही. मोठे फटकेची अपेक्षा होती, परंतु अपेक्षा थोडीशी भंग झाली आहे, कारण की प्रतीकवर पूर्णपणे मदार होती. इथे मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय तो अमित आपण पाहतोय. अमित कडून मोठी अपेक्षा असेल. तात्या दिघे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सुरेश पांढरे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन तात्या दिघे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुरेश पांढरे चला तात्या दिघे यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. आपण पाहतो मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन एक सन्मान चिन्ह आपण पाहतोय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो सुभान अल्लाह. मित्रांनो हा रूपम आपण पाहतोय कौस्तुभचा छोटा भाऊ आहे. काय गोलंदाजी मित्रांनो, ज्या वेगावर स्वार आहे ना, परंतु ज्या वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी कशी म्हणतात मित्रांनो, तर नियंत्रणबद्ध गोलंदाजी अशी म्हणतात. मित्रांनो वेगावर स्वार तर नक्कीच आहे, परंतु टप्पा हा अचूक असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं त्यावेळी मोठे मोठे दिग्गज खेळाडू आपण पाहिलं, ग्लेन मॅग्राला पाहिलं, कटनी हॉलला पाहिलं, आपण एम्ब्रोजला पाहिलं. त्यावेळी मात्र टप्पा जर अचूक असेल ना तर मित्रांनो सर्वांना दहशत निर्माण होती. अगदी पाहिलं तर वेस्ट इंडिजचा कटनी ऑल्स आणि एम्ब्रोजची अशी गोलंदाजी होती ना मित्रांनो, का बरं दहशत होती, फलंदाजाला देखील दहशत होती. यावेळी देखील बॅटच्या पट्ट्यात चेंडू अगदी पाहतोय तर
डीप स्क्वेअरला इथे मात्र पाहायला गेलं 5 लेगचे क्षेत्रक्षण तैनात होता आणि इथे मात्र विकेटचा पतंग अमित देखील काही संघ काही करू शकला नाही. परंतु दोन बंधू आहेत ना मित्रांनो, ज्यावेळी कौस्तुभ पाहिलं तर तो देखील वेगावर स्वार होता. परंतु जर त्याचा छोटा बंधू छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणतात ना, त्यावेळी ह्या वेळी देखील दाखवतोय. रूपम देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक वेगावर स्वार आहे आणि तर तर नाणेफेकीचा हुक्का कोल होतोय. इथे मात्र पाहतोय तो जय मल्ला अलिबाग आणि मात्र शिवांश इलेव्हन हशिवरे. तर मित्रांनो मी मागाशीच म्हटलं गेलं की ज्यावेळी मात्र कटनी वॉल्स आणि अमृतचा मात्र दहशत होती, ज्यावेळी फलंदाज खेळायला जायचं ना तेव्हा मात्र भरपूर ठिकाणी असं पाहिलं तर इजा व्हायचे मित्रांनो. अशा वेळी गोलंदाजीचा धार होती. भालचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. पुन्हा रूपम सामना करेल तो मात्र फलंदाज आहे तो मात्र मंगेश आपण पाहतोय. काय मित्रांनो गोलंदाजीवर आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू टप्पा अचूक पद्धतीचा हाताळला जातोय आणि ज्यावेळी जो फलंदाज येतोय तो मात्र आपली बनाडी फिरवतोय. अगदी पाहिलं गेलं तर चेंडू अगदी ज्या वेगावर स्वार झाला ना वेगाने मात्र चेंडू अगदी विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेलाय. नाणेफेकीचा कौल होतोय. भालचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघ अगदी पाहिलं गेलं अलिबाग तालुक्यातील आपण पाहतोय आणि दोन्ही संघांनी इथे मात्र थोडासा मात्र नक्कीच परिचय असेल आणि इथे मात्र हसिवरा संघ आपण पाहतोय इथे मात्र दरवेळी खेळायला येतो. परंतु आपण पाहिलं तर जे मल्हार अलिबाग संघ आपण मात्र पहिल्यांदा आपण पाहणार आहात. या मैदानामध्ये काय चार चांद लावेल हसिवरा संघ आपण पाहिलं तर नक्की आपल्याला याच्यामध्ये नक्की पिंटे असतील. इथे मात्र पाहिलं योगेश गेली कित्येक वर्ष योगेश मी पाहतोय. अगदी ज्यावेळी मी क्रिकेट खेळायचो त्यावेळीचा योगेश हा खेळाडू आज मैदानामध्ये पाहिलं तर गेली कित्येक वर्ष आज आपण योगेशला पाहतोय. ज्या वेळी मात्र योगेशची फलंदाजी जर पाहिलीत ना पूर्वी आपण पाहतोय पुन्हा मैदानामध्ये चला सर्वांचं इथे मात्र शब्द सुमरणे स्वागत झालंय. मान्यवरांचं स्वागत झालंय. पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. मॅच रंगतोय तो मात्र इथे आपण पाहिलोय. पहिला सामना आपण सिद्धेश्वर पाळी आणि निगडे 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर मात्र 14 धावसंख्या आपण पाहिलीत आणि अशा वेळी मात्र 2 षटकामागे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजून देखील यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू मितेश आहे तोपर्यंत मॅच मध्ये मजा असणार आहेत. इथे मात्र आउट ऑफ द पार्क आपण पाहिलं तर मात्र मितेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला एक खणखणीत ड्राईव्ह आपण पाहतोय आणि 6 धावांचा मोठा फटका. डीजे म्हणजे 47 धावांचं योगदान देणं आहे. हो इथे मात्र बघा ना मित्रांनो ज्यावेळी पहिला चेंडू हाताळला गेला बॅटच्या पट्ट्यात आला पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर सुरेख पद्धतीचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळला. कारण की ज्यावेळी मितेश थोडासा डान्सिंग डाऊन झाला होता आणि अशा वेळी जर पाहिलं तर चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला आणि अशा वेळी मात्र एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. योगेशकडे गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहेत आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला आणि एक चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती मात्र फीस. यावेळी चेंडू हवेत इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर लोण्याचा गोळा सोडलाय. कारण की आपण जर पाहिलं सूर्यकिरण समोर आहे परंतु थोडासा चष्म्याने कमी दिसला असेल तर मात्र रूपम याला आणि रूपम कडून ही मात्र मिस होते. कारण की मोठ्या मोठ्या अगदी पाहायला गेलं तर मितेश सारखा खेळाडू जर तुम्ही जर मॅच अगदी टर्निंग पॉईंटला असतं तर हा कॅच नक्की थोडासा घातक ठरला असता. परंतु आता बघूया सामना करेल तो मात्र मंगेश. हा इथे मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू इथे मात्र सर्वांच्या जेव्हा मात्र अगदी याचे खेळाडू सगळे पाहतायत ना त्यावेळी सांगतात की हा चेंडू स्वेर मारा होतोय आणि अशा वेळी मात्र अवांतर धावसंख्येने मात्र पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या आहे ती 23 धावसंख्या आपण पाहिली. अजून देखील पाहिलं तर मित्रांनो अगदी पहाड क्रॉस करणं आहे.
बॅटचा कडा इथे मात्र फर्स्ट लिपच्या रेषेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. कौस्तुभ आहे, चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतं. एक धावेवर समाधान मानावं लागेल. अशा वेळी मात्र धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या एक दुहेरी धावसंख्येने मात्र काही होऊ शकत नाही. ज्यावेळी मात्र पाहिलं गेलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजाकडून आतिषबाजी होणं गरजेचं आहे. एकही फलंदाज न करता कोणताही चेंडू, एखादा चेंडू जर मिस झाला तर इथेच मॅचची पूर्णपणे अगदी कलाटणी वेगळी होतीये. हा स्लोवर पद्धतीचा चेंडू, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आहे ना मित्रांनो. यावेळी पाहिलं तर मात्र अगदी वाईट मात्र नक्कीच पंचाने घोषित केलंय. पंच तटस्थ आहेत आपण पाहतोय इथे मात्र जयेश भावकर ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहिलं. बॅटचा काढा लागून एसटीच्या मागे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्यावेळी क्षेत्ररक्षण मात्र इथे बघा डिफाईन मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु मितेश यांनी सांगितलं की पूर्णपणे चेंडू हातामध्ये सामावलाय, इथे त्याला मात्र थांबवलं. आणि अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर पूर्णपणे एक्सपिरियन्स जोकवतोय तो मात्र योगेश. पुन्हा सहजरित्या खेळतोय. इथे मात्र मॅच चालू आहे की मित्रांनो, अगदी मंगेश सहजरित्या खेळतोय. फटक्यामध्ये काही दम नाही दिसत आणि इथे मात्र अगदी सुरेख पद्धती चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताला गेला. आणि अशा वेळी मात्र तिसऱ्या षटकाची देखील सांगता झाली. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 25. आपण पाहतोय अजून देखील 42 धावा येणं गरजेचं इम्पॉसिबल आहे, परंतु 6 चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण असतं. पहिलाच मॅच आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा रंगतदार सामना पाहायला मिळाला असता, परंतु ज्यावेळी कौस्तुभची बॅट या मैदानामध्ये बोलली गेली ना, त्यावेळी मात्र प्रतीक तो जो कॅच मिस झाला ना, तिथे मात्र मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. आणि ज्यावेळी मात्र कौस्तुभची फलंदाजी आपल्याला बहरदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत गोलंदाजी मार्ककडे येतोय. 4थं षटक मार्गस्थ असणार आहे. इथे मात्र फलंदाजी मध्ये मितेश चांगल्या प्रकारची फलंदाजी करते. 2 खणखणी षटकार नक्की खेचले गेलेत, परंतु ज्यावेळी फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम देखील रूपम आणि कौस्तुभ यांनी मात्र केलं. त्याच पद्धतीने योगेशने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 11 धावा खर्च केल्या, परंतु रूपमची गोलंदाजी म्हणायचं चांगल्या प्रकारची 3च धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवून अनिकेत 90 नंबर जर्सी परिधान केलेला अनिकेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू लॉंग ऑफच्या चेंडूने ट्रॅव्हल होतोय. अशा वेळी मात्र रूपम चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण होतोय आणि एकच धावे समाधान मानावं लागेल. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर फटक्यात वजन काही इथे दिसत नाहीये. ज्याप्रमाणे अनिकेत मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा हाताळला गेला. पुन्हा एकदा मंगेश स्ट्राईक एंडकडे असेल. आणि अशा वेळी मात्र पंचाने नक्कीच आपल्याकडे पाहिले गेले, म्हणजे पंचाने आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि वाईट स्वरूपात धावसंख्येत मात्र एकनी भर पडली. आणि अशा वेळी मात्र जर मोठे फटके खेळायला मॅचला रंगत, मॅच मात्र औपचारिकता आहे, परंतु मॅचमध्ये आपला ठसा असा उमटवायचा का जेणेकरून मोठे अगदी या मैदानाची आठवण नक्कीच राहिली पाहिजे. इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा इथे मितेश आणि मिस अंडरस्टँडिंग झालं आणि इथे मात्र मितेशला देखील माघारी परतावं लागलं. वाईट प्लस पंचाने नक्कीच वाईट घोषित केलेलं गेलाय. मॅच मध्ये रंगत आली पाहिजे मित्रांनो. ज्यावेळी रंगत येते तेव्हा देखील आम्हाला समालोचना देखील चांगल्या प्रकारचा बहर येतो, परंतु मॅच मध्ये औपचारिकता आहे. पूर्णपणे मॅच अगदी संत गतीने चालू आहे. विशाल फलंदाजी मार्ककडे आलाय. तर मी सांगत असं मित्रांनो, इथे वाईटचा असा पाऊंचर होते ना, वाईट चेंडू वाईट प्रत्येक येणारा गोलंदाज हा वाईट टाकतोय. आणि अशा वेळी जर नक्कीच मी आठवण करून देईन, बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र थांबवलाय, कारण की ज्यावेळी थांबवलाय ना, येणारे अगदी वादळाची शांतता अशीच असते मित्रांनो. ज्यावेळी संत अगदी थांबतो आणि 2 हात पुढे सरसावतो, अशा आणि एक 6 धावांचा मोठा फटका लगावलाय. आणि यावेळी मात्र आपला एक मजबूत इरादा पक्का केलाय आणि 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली 34.
पुन्हा एकदा कमबॅक केलंय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. प्रथम मी मगाचपासून पाहतोय, ज्यावेळी मात्र एक जर फटका खेळला गेला ना, तर पुढच्या क्षणाला कमबॅक करणं हे गोलंदाजाला नक्कीच माहिती आहे. आपण पाहिलं तर वेस्ट इंडिजचा नक्कीच मी तुला सांगतो मायकल होल्डिंग आणि आज गेली 13 वर्ष क्रिकेट खेळला, पण आयुष्यामध्ये एकही वाईट बॉल नाही केला. असं मात्र मायकल होल्डिंगची नक्कीच आठवण करून देतो. बॅटच्या पट्ट्या चेंडू पुन्हा एकदा तिकडे रूपम आहे, परंतु हा चेंडू मात्र देखील चांगल्या प्रकारचा बॅटच्या पट्टे तो घणाघातकी हल्ला केला आणि हा 6 धावांचा उत्तुंग भरारी घेणारा हा कणकणीत षटकार. म्हटलं गेलं तर खरोखर चांगल्या प्रकारची 13 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. एक प्रकारे आपण म्हणतो क्रिकेटमध्ये सर्व्हिसेस केली आणि 13 वर्ष सर्व्हिस करून एकही वाईट चेंडू घोषित केला नाही, एकही वाईट चेंडू अगदी टाकला गेला नाही. अगो ओ हो इथे मात्र बुर्र चेंडू गया कोसो दूर आणि अशा वेळी मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आणि अशा वेळी मात्र 3 खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले आणि अशामध्ये अनिकेतच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंच आहे. हे जर फटके तुम्ही अगोदर लगावले गेले असते थोडासा मात्र दडपण आलं असतं इथे आणि अशा वेळी मात्र काहीतरी मॅच मला वेगळी काळाटणी मिळाली. असं मी मगाशीच म्हटलं की या मैदानामध्ये छाप सोडणं गरजेचं आहे. तर मात्र छाप नक्कीच सोडतोय तो मात्र मंगेश. इथे देखील चांगल्या प्रकारची पुन्हा त्याच पद्धतीची गोलंदाजी होती. इथे मात्र वाईट स्वरूपाचा हाताळला जाते चेंडू आणि या वाईट धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे मात्र 47. 67 धावांना प्रत्युत्तर देत असताना एक चेंडू आणि 20 धावा. इथे देखील जगाच्या पट्ट्यात चेंडू तिकडे मात्र खेळाडू आहे आपण पाहतोय. झेल टिपणार का आणि इथे मात्र मंगेशला देखील आपल्या माघारी परतावं लागते. 3 खणखणी षटकार आपण पाहिलेत मंगेशच्या बॅटमधून निघाले, परंतु अशा वेळी मात्र जिंकलेल्या संघाचं हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्ही एवढ्यावरून दूरवरून आलात, या मॅचचा आनंद घेतलात, परंतु अशा वेळी मात्र इथे मात्र पाहतोय निगडे संघ हा मात्र प्रथमतः पहिल्याच इनिंग मध्ये मात्र संघ आपली छाप सोडतोय, संघ विन होतोय. मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतोय एक स्फोटक फलंदाज, एक जबरदस्त खेळी त्यांनी साकारली. 47 धावसंख्या आपला खेळीवर बाद झाला असा खेळाडू आपण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा वेळी मात्र सुंदर फलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारची केली. ती मात्र 8 धावा खर्च केली असा मात्र कौस्तुभ यांनी यावं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गणपत पवार यांना मी आमंत्रित करतोय. कौस्तुभ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी फास्ट कौतुक. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाले. एक कॅच सोडला गेला, इथे मात्र प्रतीकच्या हातून मात्र कॅच निसटला गेला, त्याचा मात्र चांगला प्रकारचा पाहुणचार घेतला.